पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नभा सारिके रूप या राघवाचे, म्हणी चिंतिता मूळ तुटे भवाचे. जया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वता आर्त पोटी पुरेना. श्रीराम. नमस्कार मंडळी, आज असणारा शारदीय नवरात्राचा हा सुरुवातीचा दिवस, नवरात्र आरंभाचा असणारा दिवस आहे. या नवरात्रीच्या आमच्या सर्व श्रोते आणि सर्व सबस्क्रायबरना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु प्रीतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आदिमाया जगदंबा शक्ती देवता असणारी दुर्गा माता व त्या देवीची सर्व असणारी अनेक रूपं, या सर्व देवतांचा आज असणारं शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे. मंडळी, नवरात्र हे वर्षातून 4 वेळा असतात. एक चैत्री नवरात्र आहे आणि शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेचं हे नवरात्र आहे, दसऱ्यापर्यंतचं. ही 2 असणारी सर्व परिचित नवरात्र आहेत, म्हणजे प्रकट नवरात्र आहेत. आणि आषाढ महिन्यातलं आणि पौष महिन्यातलं ही गुप्त नवरात्र आहे. ते वाममार्गी तामसी क्रियाकर्म करणारे जे असतात, ते आघोरी वगैरे अशा लोकांच्या करता ती 2 गुप्त नवरात्र आहेत. अशी एकूण वर्षातली 4 नवरात्र असतात. त्यापैकी शारदीय नवरात्राला आज असणारी सुरुवात झालेली आहे. आपल्या अनेक जणांची कुलदेवता जगदंबा माता, भवानी, तुळजा माता, कोल्हापूरची देवी, यमाई देवी, अशा अनेक देवी आहेत, रेणुका देवी आहेत. तेव्हा अशा सर्व देवींचं नवरात्र आणि उपासना आपण या 9 दिवसामध्ये करत असतो. आणि या शक्ती स्वरूप असणाऱ्या भगवती देवीची आपल्यावरती कृपा व्हावी याकरता आपण ती सर्व अनुष्ठानं करत असतो. तेव्हा आपल्या हातून या 9 दिवसामध्ये भगवती देवीची असणारी पूर्ण उपासना सात्विक वृत्तीनं घडावी आणि त्या देवींची कृपा आपल्या सर्वांच्यावरती कृपेचा वर्षाव व्हावा, अशी त्या भगवतीच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या चिंतनाच्या श्लोकाकडे वळूया. समर्थ या श्लोकामधून सांगतात: नभा सारिके रूप या राघवाचे. परमात्मा कसा आहे, वास्तविक त्याला कशाची उपमा देता येत नाही असं जरी म्हणत असले तरी इथं नभा सारिके असं म्हणतात. म्हणजेच काय केले तर आकाशाची उपमा दिलेली आहे. कशाची उपमा देता येत नाही हे जरी म्हटलं तरी शेवटी तुम्हा आम्हाला कळलं तर पाहिजे. तुमच्या आमच्या अनुभवातल्या काही गोष्टी समोर ठेवल्या पाहिजेत तर देव कळतो, म्हणून नभा सारिके म्हटलेलं आहे. आता नभाचा आणि ईश्वराचा गुण कोणता साम्य आहे याचा जर विचार केला तर एक महत्वाचा गुण साम्यता ही आहे की नभ हे व्यापक आहे, तसा परमात्मा व्यापक आहे. नभ हे सर्व साक्षी आहे, तसा परमात्मा ही सर्व साक्षी आहे. कारण आकाश सगळ्यामध्ये असून ते कशामध्येच लिप्त होत नाही, कशाने मळत नाही. म्हणजे मंदिरातलं आकाश असलं तरी ते तसंच आहे आणि एखाद्या दवाखान्यातलं हॉस्पिटलमधलं आकाश असलं तरी ते काही वेगळं नाही. एखाद्या सज्जनाच्या घरातलं आकाश आणि एखाद्या चोराच्या घरातलं, कसायाच्या घरातलं आकाश, ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. फरक असतो तो त्या माणसाच्या वागणीमध्ये, त्याच्या आचरणामध्ये. पण आकाश हे जे तत्व आहे हे व्यापक आणि उदास ज्ञानोबराय म्हणतात. व्यापक असून ते उदास आहे, म्हणजे त्याला कशाचं घेणं देणं नसतं. हा जो आकाशाचा गुण आहे तोच गुण परमात्म्याच्या ठिकाणी, त्या परब्रह्माच्या ठिकाणी आहे. म्हणून नभा सारिके रूप या राघवाचे असं समर्थ म्हणतात. अजून एक त्याचं आपल्याला खुलासा असा करता येईल की ज्ञानोबरायाने पांडुरंगाचं वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखीला डोळा बाई हो. परमात्म्याला निळा म्हटलेला आहे. स्वच्छ निरभ्र जे आकाश, त्याची निळाई जी आकाशाची असते ती त्या परब्रह्माला, परमात्म्याला
त्या ठिकाणी संतांनी त्या स्वरूपात त्या परमात्म्याला पाहिलेला आहे. म्हणून नभासारिके रुपया राघवाचे समर्थ म्हणतात की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. त्या परमात्म्याचं चिंतन जर आपण मनामध्ये करत राहिलो तर भवाचं मूळ जे आहे ते तुटतं. मूळ तुटतं म्हणजे काय? कल्पना अशी करा, एखादं झाड आहे, त्या झाडाला नष्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या फांद्या तोडून चालतील, त्याची पानं तोडून चालतील. काय केल्यानंतर मूळ ते नष्ट होईल झाड? तर त्या ठिकाणी त्या झाडाचे जे मूळ आहे, म्हणजे त्याचे जे मुळे आहेत, ज्या मुळापासून त्या झाडाला पोषण मिळतं, जमिनीतून ते पोषण द्रव्य घेतं, पाणी घेत असतं, ते मूळ जर तोडलं तर मग वरचा वृक्ष राहू शकत नाही. किंवा मुळाला जर पाणी घातलं तर वरचा वृक्ष फोफावतो. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ज्ञानोबा म्हणतात जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. वृक्षाला आनंद कशामुळे होतो? झाडावर पाणी ओतल्यामुळे झाडाला नाही आनंद होतो, झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावर होतो. म्हणून मग ते जसं झाड पोपावण्याकरता मुळाला पाणी घालणं गरजेचं आहे, तसं ते झाड नष्ट करण्याकरता झाडाच्या मुळ्या तोडणं गरजेचं आहे. समर्थ म्हणतात मूळ तुटे भवाचे. या भवरूपी वृक्षाचं म्हणजे ज्याला 15व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. असा जो संसार वृक्ष आहे, ऊर्ध्व मूलम अधशाखम असं ज्याचं म्हटलेलं वर्णन केले त्या वृक्षाचं, तो भववृक्ष, संसार वृक्ष, त्या वृक्षाची सगळी कल्पना त्या 15व्या अध्यायामध्ये दिलेली आहे. त्याच्या फांद्या कोणत्या, त्याचे ढापे कोणते, त्याची पानं कोणती, सगळं वर्णन केलेलं आहे. एकूण काय, हा जन्ममरणरूपी जो संसार आहे, ज्याला भव म्हटलेला आहे, भव या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये होणे, होणे अशा अर्थानं निर्माण होणं आणि नष्ट होणं, निर्माण होणं आणि नष्ट होणं, त्याला भव म्हणतात. मग त्या भवाला कधी समुद्र म्हणतात, कधी नदी म्हणतात, कधी भववृक्ष म्हणतात. इथं वृक्षाची उपमा दिलेली आहे. त्या भववृक्षाचं मूळ हे तुटायचं असेल तर त्या परमात्म्याच्या चिंतनानं तुटतं. कारण परमात्मा या भवाच्या पलीकडचा आहे आणि त्याचं चिंतन करायला लागलो आपण की मग या भववृक्षाला खाद्य मिळतच नाही ना. त्याला जे लागणारं अन्न पाणी आहे ते मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळे ते वाळून जाते. मग परमात्म्याचं चिंतन हे भववृक्षाचं अन्न पाणी नाही आहे. तुमचं आमचं काय होतंय, आपण परमार्थ करताना दिसतोय, सगळ्या क्रिया परमार्थाच्या करतोय, पण चिंतन आमचं प्रपंचाचंच असतंय. म्हणजे त्या झाडाला खत पाणी जास्त मिळेल असंच आपलं चिंतन असते. त्यामुळे ते मग तो वृक्ष आणखीन फोफावतो, नष्ट होत नाही. समर्थ म्हणतात त्या परमात्म्याचं चिंतन जर तुम्ही करत राहिलात तर काय होतं? मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. अशा प्रकारे असणारा तो परमात्मा त्या पाहता देहबुद्धी उरेना. समर्थ म्हणतात त्याला तुम्ही एकदा पाहिला. आता इथं पाणी या शब्दाचा अर्थ अनुभवणे. पाणी डोळ्याची क्रिया जरी असली ती परमार्थामध्ये पाणी या शब्दाचा अर्थ आहे अनुभव घेणे. त्या परमात्म्याचा चित्तानं तुमचा अनुभव घेतला, तुमचं मन त्याच्याशी एकरूप झालं की मग त्या ठिकाणी तुमची देहबुद्धी उरत नाही. कारण त्या देहबुद्धीला मिळणारं जे खाद्य आहे ते खाद्यच मिळायचं बंद होतं. भववृक्षाचाच एक भाग आहे देहबुद्धी म्हणजे. त्याचं खाद्यच बंद झाल्यानंतर ते वाळून जाते, मरून जातं ते. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याची अनुभूती या मनाने ज्या वेळेला घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला तया पाहता देहबुद्धी उरेना. आणि समर्थ पुढे सांगतात सदा सर्वदा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची असणारी वासना, म्हणजे त्याला आर्त म्हणतो आपण, तळमळ, चिंता, तळमळ, अशा प्रकारची जी काय अति तडफड आपली चालू असते कायम, ती सगळी त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही मनातली. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, अशी त्या मनाची अवस्था होते. म्हणून तया पाहता सदा सर्वदा आर्त पोटी पुरेणा म्हणतात समर्थ त्या ठिकाणी. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिल्लक राहतच नाही त्या ठिकाणी, त्यापासून मन अलिप्त होतं. अशा प्रकारची त्या साधकाची अवस्था त्या भगवत चिंतनानं होत असते. आणि म्हणून तो परमात्मा कसा आहे
हे समर्थाने या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा असं असणारं या श्लोकाचं हे चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं जरूर कळवा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.